इंद्रा, इंद्रा खालती ये, इंद्रा खालती ये, इंद्रा खालती ये। काय झालं आबा? अजित, त्याला हे फुटेज दाखव. हो. काय हे सगळं? दादू, अरे खरंच तू राणी बरोबर खूप चुकीचं करतोयस. आत्ता माझ्या लक्षात आलं, राणीला सतत सर्दी का होतीये, तिला शिंका का येतायत. इंद्र भाऊजी, तुमच्यासारख्या माणसानं असं वागावं बायको बरोबर? सगळ्यांसमोर तो प्रेमाने राहता आणि मागही असे वागताय. मला उत्तर हवंय इंद्रा. आबा मी काय म्हणतो, जाऊ द्या ना, त्या दोघांचा प्रश्न आहे. नाही, आता हा प्रश्न दोघांचा नाही राहिला. ह्याने बिचारा राणीला रात्रभर गॅलरीत झोपायला लावलं. हे चूक नाही, हा गुन्हा आहे, हे पाप आहे. इंद्रा, अरे बघितलं ना, ती बिचारी कशी अंग आकडून झोपली होती. तुला तिच्याविषयी काहीच वाटलं नाही का रे? दादा, मलाही तुझं हे वागणं पटलेलं नाहीये. आणि राणी, तू निमूटपणे सगळं सहन करत होतीस. आमच्या समोर तू याशी प्रेमाचं, चांगलं वागण्याचं नाटक करत होता आणि आमच्या मागे वाईट वागत होता. मला सांगावं असं नाही वाटलं तुला? बोल ना राणी. तू त्याच्याकडे काय बघतेस? तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाहीये. बोल. आबा, तुम्हा सगळ्यांना जसं वाटतंय तसं काही नाहीये. इंद्रजित सर तुम्हा सगळ्यांसमोर एक आणि तुमच्या मागे एक असं नाही वागत माझ्याशी. का खोटं बोलतेस तू अजून? या व्हिडिओ मध्ये दिसलं ते सगळं खोटं आहे का? दिसतंय ना लख्ख सगळं, तरी तू याची बाजू घेतेस. मी खरं सांगते, मी तुम्हाला गॅलरीत झोपलेले दिसले, पण गॅलरीत झोपायला मला इंद्रजित सरांनी नव्हतं सांगितलं. ते आबा, काल आमच्यात एक छोटंसं भांडण झालं होतं. मीच माझी रुसून गॅलरीत बसायला गेले. बसल्या बसल्या कधी झोप लागली कळलंच नाही. हे तू खरं बोलतेस? हो आबा. ठीक आहे, आई बुवांची शपथ घेऊन सांग, तू इंद्राला अजिबात वाचवण्याचा प्रयत्न करत नाहीयेस. मी खरंच सांगते, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. रागारागात गॅलरीत गेले होते. आबा, अगदी सांगते ना, आमच्यात एक छोटंसं भांडण झालं होतं आणि तेव्हाच हे सगळं घडलं. आणि नेमकं तेव्हाच अजितने शूट केलं. सो आबा, तुम्ही उगाच असा अंदाज बांधताय की आमच्यात काही इश्यूज आहे. असं काही नाहीये आबा, ट्रस्ट मी. हो, झाला असेल तुमच्यामध्ये वाद, रुसली असेल ही, पण म्हणून तू गेलेला गॅलरीत झोपू द्यायचंस? तुला शोभतं काय हे? नाहीतर काय, हे काही बरोबर नाहीये भाऊजी. ती रुसली तर तिला मनवायचं सोडून तिला गॅलरीत झोपायला लावलं तुम्ही. कमाल आहे तुमची. अरे इंद्रा, बायको म्हणजे आयुष्यभराची सोबती नसते रे. तुमच्यात झाली असतील भांडणं, रुसली असेल ती, मग तू समजू. पास झालं, बंद करा सगळ्यांनी त्याला शहाणपणा शिकवणं.
काय फक्त तुम्हाला सगळ्यांनाच कळतंय का? माझ्या इंद्राला काही अक्कलच नाही असं वाटतंय का तुम्हाला सगळ्यांना? अरे जो बघावं तो फक्त त्यालाच दोष देतोय. आणि काय ग तू, काय ग हे, मुळात तुला रुसून गॅलरीत जायची गरजच काय होती? बघितलंस ना तुझ्यामुळे केवढा मोठा तमाशा झाला ते. आणि मला कळत नाही हिच्यामुळे तुम्ही माझ्या इंद्राला का बोलताय? काय चूक आहे त्याची? त्यालाही वाटलं असेल ना की जशी रुसून गेली गॅलरीत तशी येईल परत रूम मध्ये. जशी तिला चुकून झोप लागू शकते तशी माझ्या लेकालाही झोप लागू शकते ना. हाच तर मूर्खपणा आहे याचा. झाला यांच्यामध्ये वाद, रुसली, मग तिची समजूत काढण्याच्या ऐवजी हा झोपून राहिला. ह्याला एकदाही नाही वाटलं की आपल्या बायकोची समजूत काढावी, हिला आत घ्यावं का? माझा इंद्रा का तिच्या मागे मागे जाईल? कारण बायको आहे त्याची ती. आणि नवरा बायकोनं इतकं टोकाचं वागायचं नसतं. ह्याची बायको रात्रभर गॅलरीत झोपते, ह्याची तुला लाज वाटायला हवी. बास करा हो, खरंच बास करा. या दळभद्री पोरीपायी माझ्या लेकाला काही बोलायचं नाही. आणि चूक काय त्याच्या एकट्याची नाहीये, हिची सुद्धा तेवढीच चूक आहे. हिला अक्कल नको कसं वागायचं ते. एक तर एवढ्या मोठ्या घरात ना लायकी नसताना तिला राहायला मिळालंय हेच खूप आहे. मला ते बास. का बास? का प्रत्येक वेळेस मला शांत करता? काय चुकीचं बोलले हो मी, सांगा ना. आणि तुम्हाला एवढं का वाईट वाटतंय ती साधी गॅलरीत झोपली तर? का भिकारड्या वस्तीत राहिलेली पोर आहे ही? मी तर म्हणते अशा किड्या मुंग्यांना आपण आपल्या घराच्या गॅलरीत सुद्धा राहायला देतोय ना, हे त्यांनी यांचं भाग्य समजावं. एक शब्दही बोलू नका. नशीब समजा तुमचा जन्म चांगल्या घरात झाला, नंतर तुम्ही आमच्या घरात आलात. असतं एकेकाचं नशीब. तुम्ही महालात राहताय म्हणून झोपडी जाणाऱ्या माणसाचा अपमान करण्याचा तुम्हाला काही एक हक्क नाही. मला कोणी कुठलाही हक्क द्यायची गरजच नाहीये मुळात, कारण मी कोणालाही कमी लेखलेलं नाहीये. एकतर ही मुलगी मला माझ्या घरात नको होती, तरी पण ही माझ्या घरात ठाण मांडून बसलीये. आणि आज केवळ हिच्यामुळे अख्खं घर माझ्या इंद्राच्या विरोधात जातंय. ते काहीही झालं ना तरी मी सहन करणार नाही. आणि मी सुद्धा या भोळ्या निष्पाप मुलीवरती होणारा अन्याय, तिला होणारा त्रास खपवून घेणार नाही. मग तिला त्रास दिला जाणार. यापुढे मी तिला स्वतः त्रास देणार, अगदी पदोपदी देणार.